चला, थोडीशी घाई करायची आहे, लवकरात लवकर बॅटर्स पाठवायचे आहेत. विनंती असणार आहे यानंतर आणखीन एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. इन्व्हिन्सिबल युनायटेड वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेच्या बंधनात आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत. याकडे लक्ष असू द्या. इन्व्हिन्सिबल युनायटेड भूषण बांबुळकर माईकशी संपर्क साधा. भूषण बांबुळकर माईकशी संपर्क साधा. भूषण बांबुळकर भूषण बांबुळकर माईकशी संपर्क साधा. भूषण बांबुळकर हॅलो. सुरुवात होते आहे सामन्याला. इन्व्हिन्सिबल युनायटेड वर्सेस चॅम्पियन चॅलेंजर्स अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजेश मंचेकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि स्ट्रायकिंग एंडवर आहेत गणेश कामत. नॉन स्ट्रायकिंग एंडवर दर्पण उतेकर. पंच सुबोध घडसे. त्यांच्या निर्देशनाखाली सामन्याला होणार आहे सुरुवात. लेग अंपायर प्लीज लेग अंपायर पाठवायचे आहेत. मी राज गव्हाणकर यांना विनंती करतो की आपण या सामन्यापुरती लेग अंपायरची भूमिका बजावायची आहे. राज गव्हाणकर आपल्याला विनंती असणार आहे. राज गव्हाणकर ऋषिकेश केदारी. ऋषिकेश केदारी
अक्षय शितूत. अक्षय शितूत. अक्षय शितूत. थोडी घाई करा अक्षय शितूत. अक्षय शितूत या ठिकाणी लेग अंपायरच्या भूमिकेत. चला घाई करायची आहे. लवकरात लवकर आपल्याला सामना संपवायचा आहे. राजेश मनसेकर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. राजेश मनसेकर. पहिला चेंडू गणेश कामत आणि दर्पण उतेकरची जोडी मैदानाच्या आत इनविन्सिबल युनायटेड कडून आणि चॅम्पियन चॅलेंजर्सचा चॅम्पियन राजेश मनसेकर. पहिला चेंडू वेगवान. वेगाला उत्तर नाहीये. डॉट बॉल ने सुरुवात केली आहे ओव्हरची. राजेश मनसेकर. वेग होता. चांगला वेग होता त्या चेंडूमध्ये. गणेश कामत एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. अनुभवी आहेत. यावेळेला पायांचा वेध घेतला. पंचांचं बोट आभाळाकडे आणि गब्बर स्टाईल सेलिब्रेशनने माघारी परतवतील गणेश कामत यांचा विकेट ऑन सिल्वर डक. गणेश कामत माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 0. पहिला झटका. पहिला गडी बाद. हॅलो. नवीन बॅटर प्रीतम कोडदे मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतात. राजेश मनसेकर. पहिले 2 चेंडू ॲक्युरेसी चे एक्झाम्पल पाहायला मिळाले आणि आणखीन एक चेंडू तसाच त्याच पद्धतीचा त्याच प्रमाणे हाताळलेला हा चेंडू. प्रमाण काही चुकत नाहीये. राजेश मनसेकर हा खेळाडू फार खास आहे.
या खेळाडूचा जिंकल्यापर्यंतचा प्रवास आहे. मागील वर्षीची HPL, मागील वर्षीची HPL जर आपण पाहिली तर त्या 1 चेंडू आणि 5 धावा अजूनही सर्वांच्या लक्षात आहेत. 1 चेंडू 7 धावा आणि तो षटकार आलेला मिड विकेटच्या वरून. संजू रॉयल्स विरुद्ध श्रेयस नाईट रायडर्स असा तो सामना होता आणि सुपर ओव्हर मध्ये गेलेला तो सामना. अमेय चौकेकर आणि राजेश मनसेकर यांच्यामधली ती लढत होती आणि नक्कीच शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता राजेश मनसेकर यांच्या बॅट मधून. यावेळेला दर्पण आले स्ट्राईकवर. दर्पण यांनी मात्र स्वतःचं समर्पण दाखवून दिले. यावेळेला 1 धाव या ठिकाणी घेतली. ऑफ द मार्क गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडूंनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. यावेळेला चांगला फटका आहे परंतु टो ऑफ द बॅट सर्कल मध्ये चेंडू राहिलाय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रीतम कोडदे. येस नो आणि येस चा कॉल. फायनली आणखीन एक ओव्हर थ्रो, आणखीन 1 धाव. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? रनआउट ची अपील, नॉट आउट. 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि पहिलं षटक या ठिकाणी संपता संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 5. 1 गडी बाद गणेश कामत यांच्या स्वरूपात. पहिलं षटक ॲक्युरेट, ॲक्युरसी चं एक्झाम्पल पाहायला मिळालं राजेश मनसेकर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5. 1 गडी बाद. गोलंदाजीसाठी निखिल बोराडे येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला वेगवान चेंडू आहे. चेंडू गॅप मध्ये आहे आणि पॉवर प्लेचा फायदा उचलताना स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमारेषे पार चौकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला प्रीतम कोडदे यांच्या बॅट मधून. नक्कीच चेंडूला पाहिलं, टप्पा थोडासा मागे, डीप इन द क्रीज गेले आणि मग त्या चेंडूला स्लॅश केलं लेग साइडच्या दिशेने. चौकार आलाय. दरम्यान पुढचा चेंडू पुढच्या चेंडूसाठी तयार होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निखिल बोराडे प्रेशर मध्ये, दडपणाखाली. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू, वाईड बॉल. पंचांचा करार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय वाईड बॉलचा, म्हणजेच वाईड बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. 1 धाव जोडली जाणार आहे संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते 10 वरती. 10 धावा, डबल डिजिट स्कोर लाईन. यावेळेला चेंडू हवेत होता काही क्षणांसाठी आणि हाफ चान्स याला म्हणू शकतो आपण. युवराज मेस्त्री कदाचित त्या ठिकाणी फील्डिंग करते. धावसंख्या 2 चेंडूंनंतर येऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 डिलिव्हरीज इन दिस ओव्हर. यावेळेला शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूला थोडंसं डीप मध्ये टाकलं होतं आणि त्याच मुळे वाईड +1 या ठिकाणी मिळतोय, परंतु चेंडूची अडवणूक चांगल्या रीतीने केली गेली आहे. नक्कीच पुढचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील प्रीतम कोडदे यांनी उडवलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1च धाव मिळणार आहे. काय सुंदर फिल्डिंगचा नमुना दिलाय यावेळेला डीप मधल्या क्षेत्ररक्षकाने. चांगली फिल्डिंग.
त्याचप्रमाणे आमचे मान्यवर माननीय श्री विनोद अनावकर आणि त्याचप्रमाणे माननीय जयेश काळे यांचं हे दोन्ही मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या हाजी कसम प्रीमियर लीग 2024 मध्ये. यावेळेला चेंडू हवेमध्ये होता काही क्षणांसाठी. मिड ऑफच्या फिल्डरने अगदी सहजरित्या त्या चेंडूला पकडले आणि त्याची फेकी केली आहे. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे 4 चेंडूंनंतर 15 धावांवरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. येस सर, 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. निखिल बोराडे पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू डोक्यावरून आहे आणि 2 धावा तर अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तिसरीसाठी येतील का? हो, तिसरीसाठी आलेत आणि कलेक्शन मध्ये झाली चूक आणि चुकीला माफी नाही. क्रिकेट देखील तेच सांगतं आणि त्याचमुळे यावेळेला 3 धावा पूर्ण झाल्यात. या 3 धावांनंतर धावफलकामध्ये भर पडणार आहे. 1.5 नंतर धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचणार आहे. पुन्हा एकदा दर्पण हुतेकर स्ट्रायकिंग एंडवर. शेवटचा चेंडू निखिल बोराडे. एक्स्ट्राची या ठिकाणी कोणतीही प्रयत्न नसणार आहे. यावेळेला एक धाव घेतली गेली आहे आणि लेग बायच्या स्वरूपात ही शेवटच्या चेंडूवरची धाव. धावसंख्या येऊन पोहोचते आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. एक गडी बाद. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातला. चला घाई करायची आहे. प्रतीक घाग, बराच वेळ आपण टीम मीटिंग केली आहे. दर्पण हुतेकर पहिला चेंडू. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पूर्ण करतील कॅच आणि विकेट आली आहे. ओपनिंगची जोडी आता माघारी परतली आहे. दर्पण हुतेकर बाद आणि गणेश कामत सुद्धा तंबूच्या आत. ओपनिंगची जोडी या ठिकाणी माघारी परतते. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 2.1 षटकांनंतर 19. 3 गडी बाद, 2 गडी बाद. भूषण बांबुळकर या ठिकाणी फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समोर प्रथमेश. पहिला चेंडू. अगदी जोरदार खेळलेला हा स्ट्रोक आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. एक प्रोफेशनल बॅटर भूषण बांबुळकर. नक्कीच बॅट थोडीशी ग्रिप होत नाहीये, त्याचमुळे ग्लव्ज परिधान केलेत त्यांनी. यावेळेला रिव्हर्सचा फटका येताना पाहायला मिळाला. भूषण यांच्या बॅटमधून गॅप मध्ये आहे तो फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. भूषण चांगल्या या ठिकाणी डाईव्ह करण्यात आली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 23. 2.323 फॉर 2.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 23. यावेळेला मात्र वाईड बॉल आणि या वाईड वरती रिवॉर्ड मिळणार आहे. रिवॉर्ड किती धावांचा असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आणि वाईड +2 इक्वल्स टू 3 म्हणजे धावसंख्या आता 26 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे या षटकातले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतीक घाग थोडेसे महागडे ठरतायत आता. 4 चेंडूंवर 7 धावा दिल्यात आतापर्यंत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. प्रतीक घाग रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच पंचांचा इशारा पाहायला लागेल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 27. 27 फॉर 2 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.5. अजूनही 3 षटकं हाताळायची आहेत. विवेक खानविलकर आपल्याला विनंती असणार आहे संघाला थोडंसं स्पीडअप करायला सांगायचंय, कारण बराच वेळ आपण ओव्हर्सच्या मध्ये काढताय आपली टीम. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्सच्या स्वरूपात. वारंवार रिव्हर्सचे फटके प्रतीक घाग यांच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक लेग बाईस प्रीतम खोडदे यांना मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 28. 2 गडी बाद आणि आतापर्यंत 9 एक्स्ट्रास खर्च केले गेलेत, ते म्हणजे टीम चॅम्पियन चॅलेंजर कडून. भरपूर वेळ दवडला जातोय सर. थोडंसं बोलायचं आहे आपण टीम्सला, स्पीडअप करायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यावेळेला पहिलाच बॉल वाईड बॉल. प्रथमेश खामकर आलेत गोलंदाजीला. वाईट बॉल न केली आहे सुरुवात. धावसंख्या 29. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये प्लेस केलाय. त्या चेंडूला डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. तो ओव्हर 2 धावा पूर्ण केल्यात प्रीतम खोडदे आणि भूषण बांबोळकर यांनी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. यावेळेला प्रीतम खोडदे यांना आणखीन एक वाईड बॉल येताना पाहायला मिळणार आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी देखील धाव यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. वाईड +2 इक्वल्स टू 3. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 34. 34 रन्स.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईड बॉल प्रथमेश खामकर यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 35. यावेळेला वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावरती. यावेळेला बाउन्स चेंडूला चांगला होता. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. चोरटी धाव म्हणू शकतो आपण याला. नक्कीच माझ्यासोबत गुणलेखक विघ्नेश हंचाटे आणि ऑनलाईन गुणलेखक कपिल कांदळगावकर पाहायला मिळत आहेत. आपलं देखील स्वागत. यावेळेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. भूषण बांबुळकर फार लेट डाईव्ह केलंय. भूषण बांबुळकर यांनी काय घडलंय मैदानाच्या आत पाहायला लागणार आहे. ओके सर, ओके सर, ओके. येस. OUT भूषण बांबुळकर यांना माघारी परतावं लागणार आहे. दुसरी धाव घेताना या ठिकाणी भूषण बांबुळकर आउट झालेत. चार चेंडू आणि धावसंख्या झाली 38 धावा. अजित यादव आलेत फलंदाजीसाठी. प्रथमेश खामकर पुनश्च एकदा सज्ज होत आहेत. शेवटचे 2 चेंडू त्यांच्या षटकातले शिल्लक आहेत. आणखीन एक डाऊन द लेग साइड वाईड बॉल. नक्कीच वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 39 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. लॉंग ऑफचा फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यावेळेला पूर्ण केली गेली आहे.
या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 41 वर जाताना पाहायला मिळतोय. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3.5. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. एकच धाव मिळणार आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 42. 2 गडी बाद, 3 गडी बाद. हॅलो, या ठिकाणी नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी अर्जुन गुप्ता. यावेळेला जर पाहिलं तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे 45 रन्स. 1 वाईड आणि त्यानंतर 2 धावा. तर या हाजी कसम प्रीमियर लीग ऑर्गनाइज्ड बाय चकोर ग्रुप या स्पर्धेला या ठिकाणी आगमन झालंय माननीय श्री विशाल ढोकळे, निलेश नाईक, अमित टवळ आणि राजू खानविलकर साहेबांचं. या चौघांचंही या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या सुरू असलेल्या हाजी कसम प्रीमियर लीगच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हा 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 काय सुंदर चेंडू अडवलाय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज अर्जुन यांनी मात्र चांगला निशाणा साधलाय गोलंदाजीचा. 2 बॉल चांगले हाताळले. 3रा बॉल काय वेग आहे बघा. अर्जुन यांनी मात्र भेदक गोलंदाजीला सुरुवात केली आणि सिद्धेश मसूरकर यांच्याकडून आता कौतुकाची थाप देखील मिळाली आहे. परंतु याच गोलंदाजीला कंटिन्यू ठेवावं लागेल. आणखीन एक चांगला चेंडू पायांवर आदळलेला. अपील पंचांकडे. कदाचित पिचिंग आउटसाइड लेग आहे. नक्कीच डेलिब्रेट या ठिकाणी पंचांनी जाहीर केलंय आणि त्याचमुळे नॉट आउट नक्कीच राहणार आहे. म्हणजेच फक्त स्ट्राइक मध्ये बदल होईल. स्ट्राइक मध्ये बदल होईल फक्त. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. काय सुरेख गोलंदाजी. अर्जुनचा मारा. परंतु यावेळेला मारालाही थांबवू शकला नाही हा चौकार. 22च्या स्वरूपात येतोय चौकार. धावा मिळतायत पूर्ण 4. चौकार. यावेळेला फुलर लेनचा चेंडू आणि प्रथमेश कामकर सेफ हँड्स. अजित यादव हॅज टू वॉक बॅक. पवेलियनच्या दिशेने पुन्हा यावं लागेल, परतावं लागेल, घरी जावं लागेल, तंबूच्या रस्त्याला जावं लागेल. अजित यादव यांना काय सुरेख झेल पकडलाय. नक्कीच जागेवर उभे होते आणि डिलिव्हरी, घरपोच डिलिव्हरी, हातापर्यंत डिलिव्हरी अगदी प्रथमेश कामकर यांच्या त्या चेंडूची. कॉपी बुक स्टाईल फटका जरूर खेळला. कव्हरच्या डोक्यावरून उडवायचं होतं.
एलिव्हेशन तितकं मिळालं नाही आणि त्याचमुळे एक चांगला झेल प्रथमेश खामकर. नवीन बॅटर मनोज काडगे येताना पाहायला मिळतात आपल्याला बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा अर्जुन तयार आपला भेदक मारा घेऊन. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली 49. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू. वाईट बॉल नक्कीच घोषित करतीलच पंच. वाईट +1 इज इक्वल्स टू 2 आणि संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. इनविन्सिबल युनायटेड ऑन 51 रन्स नाव. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4.5 यानंतर आणखीन एक षटक डिलिव्हर करायचंय, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. चला विनंती असणार आहे अर्जुन आपल्याला. वेगवान चेंडू त्रिफळाचित दांडी गुल. प्रीतम खोडदे बाद. काय सुरेख मारा केलाय या वेळेला गोलंदाज गोलंदाजाने. काय सुरेख मारा केलाय. त्रिफळाचित बाद केलाय अर्जुन यांनी. भेदक मारा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 51. 4 गडी बाद. पाच गडी बाद. 51 धावा झाल्या आहेत. 5 गडी बाद झाले आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 5 गडी शिल्लक आहेत. मनोज काडगे आणि त्यांच्यासोबत नवीन बॅटर मैदानाच्या आत आले आहेत. प्रवीण कामत यांना फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले. नवीन बॅटर तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कौस्तुभ आले आहेत गोलंदाजीसाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. प्रीतम खोडदे वैयक्तिक 16 धावा करून बाद झालेत. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू. वाईड बॉल. नक्कीच पंचांचा करार. धावसंख्या 1 ने पुढे 52 धावांवरती. मनोज काडगे यांच्याकडे देखील ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. कौस्तुभ यांना रिमांडवर घेतलं जाणार का याकडे नजरा. आणखीन एक वाईड बॉल. वाईड +1 आणि +2 च्या नादामध्ये आपली विकेट गमावली आहे मनोज काडगे. वाईड +1 नक्कीच इथे ऍड होईल, परंतु दुसरी धाव ऍड होणार नाही. दुसरी धाव घेता घेता माघारी परतावं लागलंय मनोज काडगे यांना. नक्कीच ही रिस्क घ्यायची गरज होती का असा प्रश्न चिन्ह या ठिकाणी उभं राहतं. कारण मनोज काडगे वॉज ओनली द सेवियर ॲट दिस टाइम फॉर इनविन्सिबल युनायटेड टू स्कोर अँड ट्रिमेंडस टोटल ऑन देअर बोर्ड. पण काय घडलं मैदानाच्या आत. मनोज काडगे झाले बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत, ज्यांचं नाव आहे अरुण खेसे. यावेळेला पहिला चेंडू अरुण यांच्यासाठी. कौस्तुभ यांचा. नक्कीच बाईच्या स्वरूपात कदाचित या धावा लिहिल्या जातील. डिरेक्ट हिट. काम तमाम. काय सुंदर हिट केलंय त्या चेंडूला. केलं हिट आणि माघारी परतवलं बॅटरला. डायरेक्ट हिट केलेल्या खेळाडूचं नाव कळेल का आम्हाला. डायरेक्ट हिट कोणी केली आहे तिथून. मृण्मय सावंत. काय सुंदर चेंडूला हिट केलाय. नक्कीच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये तो फील्ड करत होता. तिथे थोडस लाईट डायसी आहे. जर आपण बघितलं तर काही क्षेत्रामध्ये लाईट आहे, काही क्षेत्रांमध्ये नाही आहे. पण बॉलला अडवून, बॉलला बघून, साईज, डिस्टन्स, स्पीडला समजून अगदी अचूक थ्रो आणि त्याच अचूक थ्रोचा रिवॉर्ड. मृण्मय सावंत गॉट अँड रन आउट. रवींद्र काडगे या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे.
यावेळेला आणखीन एक रनआउट घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता. रुपेश हडकर 1 धाव. सर सुबोध सर, या आधीचा बॉल डॉट बॉल होता का? 1 धाव. ओके ओके. 2 चेंडू 2 सिंगल. येस, 2 चेंडू 2 सिंगल आलेत. त्याच्या पुढचा चेंडू नो बॉल. नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे रिवॉर्डचा, फ्री हिटचा. नक्कीच फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि त्या फ्री हिटच्या चेंडूला फेस करतील प्रवीण कामत. प्रवीण कामत आणि रुपेश हडकर अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळते. वेगवान चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन जाताना पाहायला मिळतोय. 1 धाव आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचतोय तो म्हणजे 57 धावांवरती. 57 रन्स ऑन स्कोर कार्ड. तीन चेंडू या ठिकाणी झालेत. यावेळेला चेंडू लांबच लांब गेलाय आणि झेल या ठिकाणी सुटलाय. 1 बाउन्स चेंडू फिल्डरच्या हातामध्ये गेलाय. 2 धावा या ठिकाणी आल्यात आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. या 2 धावांनी धावफलक जर पाहिलं तर 59 या आकड्यावरती जाणार आहे. 4 चेंडूंनंतर 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कौस्तुभ आपले 2 लीगल डिलिव्हरीज अजूनही शोधताना. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. 1 धाव घेतली गेली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि विकेट आणखीन एक आलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक गडी बाद. रुपेश हडकर यांना माघारी परतावं लागतंय. धाव संख्या येऊन पोहोचली आहे 60. 7 गडी बाद. यावेळेला चांगला पटका येताना पाहायला मिळतोय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण करण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे आणि नक्कीच 8वा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे 61. 8 गडी बाद. 62 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहत रहा हाजी कसम प्रीमियर लीग. समालोचनासाठी मी स्वरूप धुरी, माझ्यासोबत गुणलेखक विघ्नेश हंचाटे आणि कपिल कांदळगावकर. आम्ही हे गेलो आणि हे आलो. थोड्याच वेळात पुन्हा एकदा तुमच्यासोबत हाजी कसम प्रीमियर लीग 2024. तर यापुढील होणारा सामना असणार आहे स्पार्टन स्पोर्ट्स वर्सेस थंडर स्ट्रायकर्स. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. थंडर कोणाला? चला ऋग्वेद केदारी टॉस साठी यायचंय. ऋग्वेद केदारी
टॉस साठी यायचंय आणि स्पार्टन स्पोर्ट्सचे कर्णधार चला टॉस साठी यायचंय. हॅलो. सामना जिंकण्यासाठी 62 धावांची गरज असेल चॅम्पियन चॅलेंजर्स या संघाला.
एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. एक गडी बाद 5. 30 चेंडू 57 धावांची गरज. 30 चेंडू 57 धावा. हॅलो. चौकार येताना पाहायला मिळाला या ठिकाणी. तो म्हणजे 9 धावा धावफलकावरती झालेले आहेत. सचिन यांच्या बॅट मधून हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. एक गडी बाद. लक्ष जर आपण पाहिलं तर लक्ष आहे या ठिकाणी 62 धावांचं. रुपेश हडकर. आणखीन एक. यावेळेला मात्र चेंडू हवेत गेलाय. रवींद्र काडगे त्या चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने पुढे जाईल. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 धावा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल नक्कीच आहे. रवींद्र काडगे यांच्यासाठी चेस आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. प्रीतम खोडदे. यष्टीरक्षणामध्ये थोडीशी चूक झाली आहे. नो बॉल. नो +2 = 3. म्हणजेच धावसंख्या आता 3 ने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 17 वर येऊन पोहोचते आहे. यावेळेला वाईड बॉल येताना पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस. वेळेला देखील लेग साईडच्या दिशेने खेळलेला चांगला फटका आहे. एक धाव येते या ठिकाणी. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक येऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 3 चेंडू झालेत. शॉट. यावेळेला चांगला शॉट या ठिकाणी येताना पाहायला मिळाला युवराज यांच्या माध्यमातून. नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 वर येऊन पोहोचते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेला सुरेख फटका. नयनरम्य फटका या ठिकाणी. 1 बाउन्स गोइंग इन टू द फेन्स. फटका जातोय सीमारेषे पार. छोट्या युवराजचा मोठा धमाका येतोय. चौकार. 4-4-4. युवराज मेस्त्री. 1.5 षटकांनंतर धावसंख्या 25. एक गडी बाद. नक्कीच अजूनही मागे राजेश मनसेकर बाकी आहेत.
तीन षटक 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 2 षटकांनंतर धावसंख्या 25, एक गडी बाद, अजूनही 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. 24 balls to go, 37 to win this match. चला 10 मिनिटं झाली आहेत. शेवटच्या 15 मिनिटात जर आपली 4 षटकं संपली नाही तर पेनल्टीचा सामना करायला लागेल. एक खेळाडू आत घेऊन खेळायला लागेल. लक्ष असू द्या, इन्व्हिन्सिबल युनायटेड जरा घाई करायची आहे. आपल्याकडे वेळेचा अवधी आहे, 14 मिनिटं शिल्लक आहे. 10 वाजून 11 मिनिटं घड्याळात झाली आहेत. यानंतर आणखीन एक 6-6 षटकांचा आहे. अजून 12 षटकं येणं बाकी आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज अजित यांच्या माध्यमातून अजित यादव आलेत गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सचिन सावंत आणि त्यांच्यासोबत युवराज. यावेळेला फ्लिक केलंय चेंडूला. एक धाव घेतली आहे. पाहावं लागेल लेग बाय आहे की मग बॅटने रन आहे. नक्कीच बॅट कट आहे त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 28 वर येऊन पोहोचली आहे. समीकरण जवळ आलंय. 23 चेंडू 34 धावांची गरज इथून पुढे. 11 धावांनी अजूनही वर असलेला हा सामना. अजित यादव पुढचा चेंडू. यावेळेला हलक्या हातांनी ड्राईव्ह केलाय चेंडूला. कव्हरच्या दिशेला रुपेश अडकर स्वतः पाहायला मिळत आहेत. थोडासा मिसफील्ड आणि एकच धाव. 29 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.2 ओव्हर्स. दे नीड 22 balls 33 रन्स. 10 ने पुन्हा एकदा वरती मॅच. युवराज मेस्त्री काय करणार, कशा प्रकारे आपली रणनीती लढवणार. एक चौकार ठोकला युवराज यांनी. यावेळेला बॅटची कट आहे. नक्कीच आता खूप थिक एज पाहायला मिळाली युवराज मेस्त्री यांच्या बॅटची. एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 30 वर येऊन पोहोचतोय. 2.3 षटकांनंतर धावसंख्या 30, एक गडी बाद. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सचिन सावंत अपील केली गेली आहे पंचांकडे आणि फेटाळली गेली आहे. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2.4 षटकांनंतर आता 30 धावा. सामन्याचं गणित बदलत चाललंय. 20 चेंडू आणि 32 धावांची गरज. 2 चेंडू शिल्लक. अजित यादव सज्ज. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणखीन एक येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल फक्त एकच गोष्ट वाढवतायत आणि ती म्हणजे दडपण, प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. प्रेशर या ठिकाणी वाढवतायत. शेवटचा चेंडू. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. वाईड बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वाईड बॉल. 31 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 19 चेंडू आणि 31 धावा आणखीन हव्यात या सामन्याला जिंकायला. 62 धावांचं लक्ष आहे. आणखीन एक डाऊन द लेग साइड. वाईड बॉल. अजित यादव रिग्रेट करत असतील मागच्या 3 चेंडूंसाठी. 3 चेंडू सलग डॉट टाकले आणि आता सलग 2 वाईड. अजित यादव देखील आता प्रेशर मध्ये आलेत. काय घडणार, काय बिघडणार, कोण कोणावरती वरचढ ठरणार. त्रिफळाची दांडी गुल. दडपण केलंय बाजूला. अजित यादव यांच्या माध्यमातून ही विकेट घेतली गेली आणि काय सुरेख विकेट घेतली गेली आहे. थोडीशी विड्थ दाखवली, थोडस कव्हर दाखवलं आणि त्या कव्हरवर मात्र हल्ला बोल केला. सचिन सावंत त्रिफळाचीतच्या स्वरूपात बाद. नवीन बॅटर सिद्धेश मसूरकर मैदानाच्या आत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 32. 2 गडी बाद. अजूनही 18 चेंडू 30 धावांची गरज. या सामन्यामध्ये विजयी होण्यासाठी कंपल्सरी चेसचा सामना आपण पाहत आहोत. चकोर ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2024. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज.
तसंच आपल्या चकोर ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कैलासवासी मंगेश राणे, कैलासवासी प्रशांत पेडणेकर, कैलासवासी भरत सावंत, कैलासवासी कमलाकर डिचोलकर आणि कैलासवासी धर्मेंद्र सिंग या सर्वांना आमच्या चकोर ग्रुप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज असताना रवींद्र काडगे यांना आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. अनुभव आणि तिखट अनुभव असं देखील आपण म्हणू शकतो, कारण तिखट गोलंदाजी यांच्या माध्यमातून केली जाते. युवराज आणि सिद्धेशची जोडी आहे आणि आता युवराजला बराच वेळ झालाय या पॉपिंग क्रीज वरती आहेत, तर आता काहीतरी अगम्य करून दाखवावं लागेल युवराज यांना. रन्स आणावे लागतील, रन्स शोधावे लागतील, या ग्राउंड मधल्या डायमेन्शन्सला तोडावं लागेल, गॅप्सला शोधावं लागेल, गॅप्सला भेदावं लागेल जर युवराजला या सामन्यामध्ये आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे. कारण हा देखील एक नॉकआउट सामनाच असणार आहे. यामध्ये जो संघ जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल तो घरी जाईल. या स्पर्धेला टाटा बाय बाय कोणता संघ करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीचा सितारा राजेश मनसेकर अजूनही डगआउट मध्ये वाट बघतोय त्याच्या बॅटिंगची. त्याचे प्रतिस्पर्धी कॅप्टन मागच्या वर्षीचे अमेय चौकेकर ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. यावर्षी रेडर्सची कर्णधारत्व त्यांनी निभावलंय. बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. रवींद्र काडगे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत युवराज साठी. सर लास्ट 8 मिनिट्स रिमेनिंग. 8 मिनिट्स. शेवटची 8 मिनिटं. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू युवराज मेस्त्री यांच्या बॅटमधून आलेला डीप मिड विकेटच्या दिशेचा फटका आणि 1 धाव 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 34 वर येऊन पोहोचते. समीकरण बदलतंय. 17 चेंडू 28 धावांची आवश्यकता. डबल डबलने देखील सामना बनू शकतो, सामना जिंकला जाऊ शकतो हे कुठेतरी जाणतात मानतात युवराज मेस्त्री. आणखीन एक फटका त्याच दिशेला. 1 धाव. पहिली धाव जोरात आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तितक्याच जोरात आहे आणि थ्रोचं कलेक्शन चुकलंय. प्रीतम खोडदे किती रिग्रेट करतील हा चान्स. येणारी वेळ सांगेल, येणारा काळ सांगेल. धावसंख्या 36. 2 डबलचे फटके आलेत युवराज मेस्त्री यांच्या बॅटमधून. 16 चेंडू आणि 26 धावांची आता आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 9.75 चा. वेगवान चेंडू. बॅटची एज घेतली आहे प्रीतम खोडदे यांचं. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आहे, भूल झाली आहे. तेच यष्टीरक्षण क्षेत्ररक्षण एकच गोष्टी आहेत. ज्या वेळेला आपण एखाद्या क्षेत्राचं रक्षण करतो त्याला क्षेत्ररक्षण असं म्हटलं जातं. आणि चेंडू उडून थर्डमॅनच्या दिशेने आला होता आणि थर्डमॅन हे एक क्षेत्र आहे. यावेळेला चेंडूला उडवलंय, किती लांबवर उडवलंय. चेंडू हवेत गेलाय आणि क्षेत्ररक्षकाने तो पकडलाय. सिद्धेश मसूरकर बाद होत आहेत. पकडलाय झेल अरुण खेसे यांनी आणि अरुण खेसे यांनी झेल पकडून मात्र संपुष्टात आणलाय सिद्धेश मसूरकर यांचा खेळ. सिद्धेश मसूरकर होत आहेत बाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 37. 3 गडी बाद. अजूनही 14 चेंडू 25 धावांची गरज. चौदा चेंडू 25 धावांची गरज. रवींद्र काडगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं नाव निखिल बोराडे. मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतात. यावेळेला पहिलाच बॉल पायचीच्या स्वरूपात बाद. LBW बाद होऊन माघारी परततायत निखिल बोराडे. स्टंप्सच्या समोर भेटले ऍब्सोल्यूट प्लंब आणि माघारी परतावं लागतंय निखिल बोराडे यांना. विकेटचं पतन.
तर शेवटच्या चेंडूसाठी अर्जुन गुप्ता यांना पाठवलं जात आहे. नक्कीच बघा कसा माइंड गेम या ठिकाणी खेळला जातोय. राजेश मनसेकर अजूनही डगआउट मध्ये आहेत, वाट पाहतायत. आणि यानंतरचा चेंडू असणार आहे हॅट्रिक बॉल रवींद्र काडगे यांच्यासाठी. अजूनपर्यंत या HPL ची हॅट्रिक झाली नाहीये. या चेंडूवरती ती हॅट्रिक पाहायला मिळणार का? हॅट्रिक बॉल अर्जुन त्यांच्या समोर. हॅट्रिक थांबवणार का? यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. एक रन नक्कीच आलाय त्या ठिकाणी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. 22च्या स्वरूपातली संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे 38. 4 गडी बाद. अजूनही जर आपण पाहिलं तर धावा भावे आहेत 12 चेंडू 24 धावा. रिक्वायर्ड रन रेट 12चा. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सुबोध सर, शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. टायमर मध्ये शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. हा टाइम आपण प्लस करून सांगितलाय. 10:25 ला संपणार होतं. 1 मिनिट प्लस केलं आपण 10:26. 5 मिनिटं शिल्लक आहेत. भूषण बांबुळकर यांना या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाहीये. बॅट कट. नक्कीच एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे अर्जुन यांना. युवराज यांना स्ट्राईकवर आणलंय. धावसंख्या 39 वर येऊन पोहोचली आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. भूषण बांबुळकर यांचा पुढचा चेंडू. चेंडू गेलाय हवेमध्ये आणि झेल पकडलाय युवराज मेस्त्री. बाद होत आहेत या ठिकाणी आणि माघारी परततायत. आता मात्र विजयाचा किरण, आशेचा किरण, या सर्व नैराश्यातली आशा राजेश मनसेकर मैदानाच्या आतमध्ये. आणि अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. राजेश मनसेकर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू राजेश मनसेकर यांनी प्लेस केलाय गॅप मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. आणि काय घडलंय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये? OUT आणि 1 रन शॉट पण आहे. केवळ एक सिंगल रन मिळणार आहे या ठिकाणी. राजेश मनसेकर यांना केवळ एक सिंगल धाव मिळणार आहे. ओनली 1 रन हिअर. फक्त एक धाव मिळणार आहे. नवीन बॅटर प्रतीक घाग मैदानाच्या आत जात आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 40. 6 गडी बाद. अजूनही 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता वरती चाललाय 14.67 चा रिक्वायर्ड रन रेट. भूषण बांबुळकर. वेगवान चेंडू होता प्रतीक घाग यांच्यासाठी. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि नाही केला जाणार आहे. एकाच धावेवर समाधान मानलं जाणार आहे.
धावसंख्या 41. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. भूषण बांबुळकर पुन्हा एकदा सज्ज राजेश मनसेकर यांच्यासाठी. यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. पेसला यूज करून मारण्याचा प्रयत्न. एकच धाव आली आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवल्या जाणार? प्रतीक घाग यांना या शेवटच्या चेंडूसाठी काय कान मंत्रणा दिली जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. राजेश मनसेकर, प्रतीक घाग, स्ट्रायकिंग एंड, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती महत्वाचा सामना, नॉकआउट मॅच, लुजर वर्सेस लुजर. कोण जिंकणार कोण हरणार? 7 चेंडू 20 धावा. यावेळेला पाहायला लागणार आहे नक्की मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. डॉट बॉलने ओव्हर संपली आहे या ठिकाणी भूषण बांबुळकरची. 4 धावा देऊन 1 गडी बाद केला भूषण बांबुळकर. काय सुरेख षटक हाताळलंय. ज्या वेळेला नक्कीच 12 चेंडू 24 धावांची गरज होती आणि ते षटक आणून ठेवलंय 6 चेंडू 20 धावांवरती. सुबोध सर, टाइम झालाय, काय करायचंय? टाइम झालाय, 26 होता. 30 ला 4 मिनिटं आहेत. 10:30 ला 4 मिनिटं आहेत. 10:26 ला टायमर संपलाय. यावेळेला पहिला चेंडू राजेश मनसेकर. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न नाही केला जाणार आहे. 3 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. 5 चेंडू आणि 17 धावांची आता आवश्यकता असणार आहे. 5 in 17, 17 in 5. 17 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक. तर चला यानंतरचे दोन्ही संघ तयार राहायचे. थंडर स्ट्रायकर विरुद्ध स्पार्टन्स. थंडर स्ट्रायकर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. यावेळेला चेंडू वाईड बॉल. वाईड +1. गरीबी में आटा गिला. 5 चेंडू आणि 15 धावा ची गरज आता इथून पुढे. 2 धावा आल्या आहेत. धावसंख्या 47. यावेळेला मात्र बराचसा बाहेर आहे चेंडू. 1 धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव जोडली जाणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 वर येऊन पोहोचली आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. काय घडणार या सामन्यामध्ये? प्रतीक घाग. यावेळेला मात्र चांगला फटका येताना पाहायला मिळाला. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. धावसंख्या संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अजूनही 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 62 धावांची मजल मारण्यासाठी टीम चॅम्पियन चॅलेंजर्सला. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेला त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि एकच धाव यावेळेला घेतली आहे. 9+1. काय घडलंय मैदानाच्या आत? 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहे आता. 3 चेंडू 9 धावांची गरज. राजेश मनसेकर. चित्र पालटतंय का? 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अमेय चौकेकर स्मित हास्य देत हा सामना पाहतायत. मागील वर्षाचा फ्लॅशबॅक. राजेश मनसेकर इज बॅक आणि राजेश मनसेकर करणार का कमबॅक याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. डोळे झालेत आतुर. हा क्षण या HPL 2024 मध्ये सुद्धा आलाय आणि कोण घेऊन आलाय तो क्षण? राजेश मनसेकर. पुन्हा एकदा 2 चेंडू 7 धावांची गरज. चांगलं लक्षात आहे 2023 मध्ये हा चेंडू डॉट आलेला आणि नंतरच्या चेंडूवर षटकार आलेला.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 22च्या स्वरूपात 2 धावा, एक चेंडू. 22च्या स्वरूपात 2 धावा आहेत म्हणजेच एक चेंडू, 5 धावांची गरज. राजेश मंचेकर, सामना आवडला असेल तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेस. दर्पण उतेकर टू राजेश मंचेकर, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. बॅटची घेतली कडा आणि दर्पण उतेकर म्हणाले या वेळेला आम्ही जातोय पुढे, तुम्हाला मागे सारून. आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय इनविन्सिबल युनायटेड. विक्ट्री या सामन्यामध्ये जिंकले आहेत, विजय मिळवलाय आणि नक्कीच या ठिकाणी प्रवास संपलाय चॅम्पियन चॅलेंजर्सचा या स्पर्धेतला. धन्यवाद.